छत्रपती संभाजी महाराजांबरोबर गणोजी शिर्केंनी, शिर्के बंधू म्हणजे गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी फितुरी केली आणि संभाजीराजे जिथे थांबले होते त्या ठिकाणाबद्दलची माहिती मुघलांना दिली असा इतिहासात उल्लेख आहे। अनेक इतिहासकारांनी तशा नोंदी केलेल्या आहेत। त्यापैकी गणोजी शिर्के हे तर संभाजी महाराजांचे मेहुणे होते। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटात सुद्धा गणोजी शिर्केंनी गद्दारी केल्याचं दाखवलं गेलंय, पण गणोजी शिर्केंच्या वंशजांना हा इतिहास मान्य नाही आहे। काय आहे गणोजी शिर्केंच्या वंशजांचं म्हणणं ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। काय झालंय, छावा चित्रपट आल्यानंतर इतिहासाची पुन्हा उजळणी सुरू झालेली आहे आणि खास करून शिर्केंनी संभाजी महाराजांचा घात केला असं छावा चित्रपटात दाखवलंय। ऐतिहासिक तथ्य बघितली तरीही त्याच्यामध्ये तसं दिसतं की शिर्केंना वतन हवं होतं दाभोळचं आणि त्या वतनाची मागणी काय ते संभाजीराजेंच्याच काळात करत होते असं नाहीये, तर शिवाजी महाराजांच्याही काळात ते करत होते। शिवाजी महाराजांनी आपल्या आजच्या प्रचलित भाषेमध्ये साटेलोटं केलेलं आहे। शिर्क्यांची मुलगी ही संभाजी महाराजांची महाराणी आहे, त्या तसंच महाराजांनी आपली कन्या ही शिर्क्यांच्या घरात दिलेली आहे। आणि असं असून सुद्धा जेव्हा दाभोळच्या वतनाची गोष्ट येते तेव्हा शिवाजी महाराजांनी सगळी वतनं बंदच केलेली होती, कारण वतनदार हे रयतेला त्रास देतात अशी त्यांची भूमिका होती। संभाजीराजेंचंही तेच मत होतं। राजाराम महाराजांनी मात्र ते वतन पुन्हा सुरू केलं। आता ह्या सगळ्या याच्यामध्ये शिर्केंना वतन मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते संभाजी महाराजांच्या विरोधात गेले आणि मधल्या काळामध्ये आणखीन एक प्रसंग आहे, तो आहे कवी कलशाच्या निमित्ताने। कारण कवी कलश आणि संभाजी महाराज हे अत्यंत जवळचे। कवी कलशांच्या विरोधामध्ये शिर्के गेलेले आहेत। शिर्केंनी कवी कलशाचा पाठलाग सुरू केला आणि त्याच्या मदतीला संभाजी महाराज गेले। तिथे शिर्क्यांच्या विरोधात लढाई झाली आहे आणि शिर्केंच्या कुटुंबातले अनेक सदस्य संभाजी महाराजांच्या बरोबरच्या त्या संघर्षात मरण पावलेले। आता जेव्हा वेढा पडलाय, औरंगजेब अक्षरशः मराठी त्याला ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा प्रतिवाद करतायत, त्याच्यानंतर तो बिथरलाय। खूप मोठं सैन्य घेऊन तो संभाजी महाराजांच्या मागे आहे आणि अशा वेळेला आंबा घाट उतरून गणोजी शिर्केंच्या मदतीनं संभाजी महाराजांना पकडलं आणि मग तो पुढचा 40 दिवसाचा जो अन्वित अत्याचार आहे तो महाराष्ट्र बघतोच आहे, तो इतिहासात वाचला। पण तरी सुद्धा शिर्के कुटुंबाचं मात्र मत वेगळं आहे। काही सदस्य आहेत शिर्के कुटुंबाचे, तसे बीजी शिर्के असतील किंवा इतर जी मंडळी आहे ती तशी शिर्के कुटुंबातली बरीचशी मंडळी आहे। तर ह्या शिर्के मंडळींचा आता ह्या छावा कादंबरीच्या निमित्तानं जो इतिहास प्रचलित झालाय त्याच्याबद्दल काही आक्षेप आहे, पण त्या आक्षेपाच्या आधी दिदी तू काय एफवायला कुठला विषय म्हणजे कम्प्युटर? बर, मग हे शिर्क्यांबद्दल कधी इतिहासात वाचलं होतं का तू? वाईट नाही वाटलं त्याबद्दल? काय वाटलं की असं चुकीचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला समजतोय। मग खरा इतिहास काय? खरा इतिहास असा आहे की गणोजी राजांनी मदत केली नव्हती, जसं की आता पिक्चर मध्ये आपल्याला त्याच्यात पूर्ण विरोध दाखवले आणि असं काही वाक्य अशी घेतलेत की जेव्हा ऐकून असं वाईट वाटलं थोडंसं। कुठली वाक्य? म्हणजे येसुबाईंनी जे वाक्य बोललं की गणोजी राजे आणि कान्होजी राजांसारखे माणसं शत्रूंच्या घरी पण जन्माला नाही आले पाहिजेत, असे काही वाक्य बरेच घेतलेत त्याच्यात। शिवाजी शिर्के पुण्याची, त्यांचं पुस्तक वाचतायत त्या पूर्ण आता हा पिक्चर रिलीज झाल्यापासून त्या वाचायला लागले? त्या वाचतात, हो त्या वाचतात। बरं, किती वय आहे तुमचं आता? 70. बरं, आणि काय कळलं त्या पुस्तकात? ते पुस्तक माझ्या हातात आहे, शिर्कांना हेच ते पुस्तक ना, त्यात आता वाचायला लागले? हो, ते पूर्ण वाचले त्यांनी पुस्तक। झालं वाचून? तुमचं काय मत आहे इतिहासाबद्दल? चुकीचाच इतिहास आहे। आम्ही तसं म्हणजे इथं आलोय तसं आम्ही हाच इतिहास ऐकतोय की गणोजी राजांनी माग मालिकेत सुद्धा हेच दाखवत होते चुकीचं, पण नंतर त्यांनी चेंज केलं आणि मग बरोबर गणोजी राजांना चांगलं दाखवलं। मागच्या ह्या कार्यक्रम आपला झाला ह्यांचा अमोल कोल्हे यांचा, तर आणि आता असं का पिक्चर मध्ये दाखवतात? तोच इतिहास आहे म्हणतात ना? नाही ना, पण आमच्याकडे पुरावे आहेत। खोटा इतिहास तसं मग बाया माणसाला त्रास होणार नाही, त्याचा झाला तर त्रास पण आम्हाला वाईट वाटतं की आमच्या शिर्केंचं नाव आमचं होतंय ना मग त्यामुळे आम्हाला वाईट वाटतंय। संभाजीराजांचं कर्तृत्व जगापुढे दिसायला लागलं, ही चांगली बाब आहे। परंतु त्याच्यामध्ये जर जवळचा नातेवाईक जर त्याच्यामध्ये जर सक्का मेहुणा इथून मागं फक्त ऐकत होतो, परंतु आज टीव्हीवर दिसायला लागलं,
छावा कादंबरी ही काल्पनिक आहे आणि त्या काल्पनिक कादंबरीवर आधारित जर पक्के चित्रपट होत असतील, सेन्सॉर बोर्डाच्या मान्यतेने जर होत असेल, तर सेन्सॉर बोर्ड हे खऱ्या अर्थानं डोळे झाकून आहे का? एक मिनिट, तुम्ही शिवाजी सावंतांना भेटलो, मी पण भेटलो तो शिवाजी सावंतांना. तर शिवाजी सावंतांचं एक प्रखर मत होतं की आम्ही इतिहास कसा असतो ह्याच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही कल्पनेतून कादंबरी साकारतो, त्याच्यातून कोण वाईट, कोण गद्दार, कोण चांगला, कोण वाईट हे बघत नाही, आम्ही फक्त व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहतो, असं स्पष्ट मत शिवाजी सावंतांनी दिलेले आहे. आता आज ते हयात नाही, तेव्हा ते प्रतिवाद करणार नाही. प्रतिवाद तुम्ही करणार केव्हा नाही. भेटला त्यांना? त्यांना भेटलेलो म्हणजे जवळजवळ आम्ही बरेच वर्ष झाले, मी लहान होतो तेव्हा माझ्या पुढे जी माझी सिनियर मंडळी होती त्यांनी तो प्रश्न विचारला, तर त्यांनी प्रश्न विचारले, हे उत्तर मी कानाने ऐकले. राजकारणात आता 50 वर्ष झालं. आमचे चुलते वडील, आम्ही भावंड सगळी राजकारणामध्ये आहेत. पण राजकारणामध्ये मेन प्रामुख्यानेच हा म्हणजे आम्हाला गावातूनच आणि तालुक्यातून सुद्धा मिळत होतो. सहज माणूस हसता हसता बोलतो की वा शिर्के गद्दार आहेत. आजही बोलतो. आजही म्हणजे आता चालू आहे. आता पिक्चर बघितल्यानंतर तर अख्खा तालुकाच म्हणायला लागला. नाही, पण असं तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारात कधी अशा हो, प्रसंग? मार्केट कमिटीला झालेले गाव पातळीवर सरपंच 2 वेळा उपसरपंच होतो मी. त्यावेळेसही विरोधकांनी आम्हाला टार्गेट केलेलंच. काय भाषा वापरतात? शिर्के गद्दार. शिर्के गद्दार आहेत, असं शिर्के गद्दार आहेत, असं आहे तसं आहे. आता राजकारणाच्या पलीकडे कोण कोणीकडे जातं येतच, मग तो ठपका तिथं लागला जातो आम्हाला. दुसऱ्यांना नाही लावला. आणि दुसरी गोष्ट, तालुक्यामध्ये समजा 2 नंबरच्या पुढारीची फळी असते. आता मी 2 नंबरच्या पुढाऱ्यांच्या फळीमध्येच असतो. तर त्या वेळेत असं की सहज माणूस हसता हसता चेष्टाने म्हणून जातो की राजांना फसवलं तर हे काय राजकारणात म्हणजे कुणालाही फसवू शकतात असं उल्लेख होतो. त्या क्षणी आम्हाला मान खाली घालावं लागते. पण कधी रोटीबिटी व्यवहारात त्याची कधी अडचण आली? नाही, तसं नाही. रोटीबिटीच्या व्यवहारात अजिबात कुठलीही अडचण नाही. विषय असा होता, आता राजकारणात मी उभा असेल तर माझ्या पाठीमागे माझे सगळेच भावंड येतात ना. मग ते भावंडाला आम्हाला बोलण्यापेक्षा अजून भावंडाला टॉर्चर करत राहतात. शिर्क्यांना वतन हवं होतं हे तर इतिहासात अजून लिहिलेलंच आहे. बरोबर. नाही, हवं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तसा शब्द दिला होता, प्रत्यक्ष शब्द दिलेला आहे आणि त्याची इतिहासात नोंद आहे. या अजून एक शिर्के आले. फक्त 2चे 4 हात झाल्यानंतर शिवाजी महाराज बोलले होते की बाबा लग्न झाल्यावर तुम्हाला मुलं बाळ झाल्यानंतर, म्हणजे येसुबाईंना मुलं बाळ होतील किंवा गणोजी राजे शिर्केंचा मुलं बाळ होतील, त्यावेळी 2चे 4 हात झाल्यानंतर आपण ते वतन देऊ. तर हे वतन देऊ म्हणलं आणि वतनाचाच मुद्दा दिलं नाही की दिलं हे अजूनही त्या खोलवर अजून पोहोचलेलं नाही, परंतु त्या शब्दाचाच मुद्दा नंतर संभाजीराजांच्या तो दुर्दैवी हत्या झाल्यानंतर शिर्क्यांना वतन मिळालं ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती असू द्या, पण ती कोणत्या काळात मिळाली? खूप नंतर मिळाली. फक्त माझा एक मुद्दा आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी जी सगळे सोयऱ्यांचे संबंध होते, भोसल्यांचे आणि राजे शिर्क्यांचे, मृत्यूनंतर राजे शिर्के का म्हणता तुम्ही? इतिहासात तर शिर्केच म्हणतात. शिर्के राजे ही पदवी होती, शिर्क्यांना दिलेली पदवी होती. म्हणून शिर्के हे पंचकुळातले, म्हणजे पंचकुळ म्हणून एक अजून 5 त्याच्यामध्ये काही विशिष्ट घर आहे. मराठ्यांची पंचकुळ, नंतर 96 कुळ आणि नंतर 92 कुळ. हे नवीनच माहिती म्हणजे 96 कुळाची मला माहिती होती. 96 कारण मी करमाळ्याचं ते सगळं बंद. 96 कुळ आहेत, त्यांची आडनावं 96 आहेत, 92 कुळ आहेत आणि पंचकुळातले लोक आहेत. पंचकुळामध्ये असेच आहेत, शिर्के, विचारे, अजून त्यांची फक्त काही भोसले आहेत की नाही? हो, पंचकुळात राजमाता येसुबाई आणि जिजामातेचे वंशज आहेत, पंचकुळातली लोक आहेत ते जाधव आहेत. हो, म्हणजे पंचकुळामध्ये आडनावं काही ठराविक होती. दुसरा एक मुद्दा की राजाराम महाराजांच्या काळामध्ये ते जिंजीला गेले आणि जिंजीवरून त्यांची सुटका होण्यासाठी पुन्हा शिर्केंनी मध्यस्थी केली आणि त्यासाठी शिर्केंना वतन दिलं, ही पण इतिहासात नोंद आहे. आणि एवढंच नाही तर औरंगजेबाने ते नंतर त्यांना दिलेलं वतन वाढवून दिलं असंही म्हणतात. आता हा सगळा इतिहासाचा प्रतिवाद तुम्ही कसं करता? मग माझं काय म्हणणं आहे, वतन दिलं वगैरे जर हे मान्य असेल ठीक आहे, परंतु गणोजी राजे शिर्केंनी संभाजीराजांना पकडून दिलं अथवा संभाजीराजांना औरंगजेबाच्या मुकर्रब खानाला वाट दाखवली, रस्ता, असं म्हटलं जातं ना. तर ह्याचे कुठं पुरावे नाही. सरदेसाईंनी लिहिलेलं आहे, बखरीमध्ये नाही, बखर आहे ना, बखर ही रागाच्या द्वेषात लिहिलेली मल्हारराव चिटणीसांनी.
कारण का आता हत्तीच्या पायाखाली कुणाला दिलं होतं तर ह्या मल्हारराव चिटणीसाच्या वंशजांनी जी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं संभाजीराजांनी कारभाऱ्यांना. त्यात आनाजी पंत वगैरे भरपूर त्यात पात्र आहेत. हो, ते शाहू महाराजांना गादीवर बसवायचं ठरलं. त्यांनी म्हणजे मृत्यूपूर्वी जेवढा विरोध केलाय मृत्यूनंतरही विरोध झालाय. म्हणजे मृत्यूपूर्वी ह्यांनी केला, संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं त्यांना, पण हत्तीच्या पायाखाली दिलेल्याचा राग हा नातवानी काढलाय. म्हणजे नंतर कितीतरी वर्षांनी बकरीच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्न. म्हणजे बखरच मुळात चुकीची आहे. बखरच रागाच्या द्वेषात. संभाजी महाराजांना पकडून कोणी दिलं? संभाजी महाराजांना पकडून कोणी दिलं म्हणजे स्पष्ट उघड हेच उदाहरण आहे ना. ब्राह्मण कारकुनाने. ब्राह्मण कारकून म्हटले. म्हणजे आता संभाजी महाराजांच्या राजकारभारामध्ये जी काय कारभारी मंडळी होती त्यातला कारकून असेल कोण, त्याचं नाव तर उघड नाहीये. फक्त ब्राह्मण कारकुनाने पकडून दिलं, मुकामाची जागा दाखवली संगमेश्वरामधली. हे स्पष्ट जर त्या नोंदीमध्ये सापडते आपल्याला. प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय करणार आहात? आता प्रेस कॉन्फरन्स सर्व शिर्के घराण्यातली मंडळी घेणार आहे. सातारमध्ये सुहासराजे म्हणून शिर्के आहेत, त्यांनी काल केस दाखल केली. उद्या पुण्यातून पडल, उद्या प्रत्येक जिल्ह्यातून पडल, प्रत्येक तालुक्यामध्ये शिर्के, प्रत्येक गावामध्ये शिर्के कुटुंब आहे. सरकारला विनंती की पिक्चर असा काढलेला आहे त्याच्यातून ते शिर्क्यांना त्रास झाला, ते फिल्म कट केली पाहिजे, अन्यथा त्या फिल्मला बंदी आली पाहिजे. नाही बंदी आली तर आम्ही उपोषणाचा इशारा सरकारला देणार आहोत. असं आहे की आता थांबूया पण इथे. गंमत काय आहे की इतिहास काळामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं आता वर्तमान काळामध्ये आपण आकलन करायला लागलो. त्यामुळे ज्या शिर्केंचा ह्या सगळ्या घटनेशी संबंधच नाहीये त्यांना अशा पद्धतीचे टोमणे वगैरे मारणं हे तर फारच, म्हणजे ह्याला काय म्हणणार आता आपण. तो एक इतिहास आहे, त्या इतिहासाचं आपापल्या आता काय पुन्हा राजकीय भाग पण आहे त्याच्यामध्ये. कोणता राजकीय पक्ष कशा पद्धतीनं त्या आत्ताच्या इतिहासाकडे बघतो ते महाराष्ट्र बघतोच आहे. तर ह्या गोष्टी ह्या महाराष्ट्रासमोर याव्या. आत्ताच्या ह्या पिढीचं काय मत आहे का, त्या तरुण मुलीपासून पण सगळ्यांची मतं मी घेतली, ती महाराष्ट्रासमोर मांडली. मला तर याच्यामध्ये काय लॉजिकच वाटत नाही की कधी इतिहास काळात घडलेल्या गोष्टीबद्दल आत्ताच्या या पिढीला अशा पद्धतीची टोमणी मारावी. पण त्यांचं एक मत आहे, ते मत महाराष्ट्रासमोर आणलं आम्ही. त्याबद्दल तुमचंही काहीतरी मत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. माझे सहकारी देवा राखोंडे, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी. आपल्या गावाचं नाव आहे पेडगाव, जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत आहे. नाव बदललं आता, अहमदनगरचं अहिल्यानगर झालेलं आहे. थांबूया.